प्रत्येक जण प्रभूला सर्व आदर महिमा गौरव प्रशंसा समर्पित करूया की परमेश्वराने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये एकत्रित केलेला आहे। आज अशा एका विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत की या वचनाने किंवा या विषयाने आम्हाला आमचं जीवन या थोडक्यात आमचं जीवन आम्हाला कळणार आहे। हालेलुया। थोडक्यामध्ये जीवन हाच विषय आहे आणि मी विश्वास करतो की ज्या वेळामध्ये आम्ही हे वचन ऐकू आणि संपूर्ण वचन ऐकल्यानंतर आम्ही एक निर्णय करणारे आम्ही बनणार आहोत आणि जो निर्णय आमचा असेल तो प्रत्येकांचा निर्णय वेगवेगळा असू शकतो, परंतु हे वचन ऐकल्यानंतर आम्ही एक चांगलाच निर्णय करणार आहोत। हालेलुया। सो आम्ही वचन ऐकायला तयार आहोत। ओके, सो आपला विषयच आहे की थोडक्यात जीवन, आणि की त्याला अनेक टायटल त्याला देऊ शकतो की थोडक्यामध्ये आपलं जीवन समजून घेणे, असं सुद्धा आम्ही त्याला म्हणू शकतो। परंतु ज्या वेळामध्ये प्रियानो पवित्र शास्त्रात अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञान देणाऱ्या आहेत, बुद्धी देणाऱ्या आहेत, चातुर्य देणाऱ्या आहेत, आमच्या जीवनामध्ये बदल घडवणारा आहे आणि परमेश्वराच्या वचनामध्ये अनेक स्वरूपाच्या गोष्टी दिलेल्या आहेत। या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नाही। हालेलुया। या गोष्टी केवळ ऐकण्यासाठी नाही, तर त्या गोष्टी आम्ही आत्मसात करत प्रियानो त्यानुसार आमचं जीवन जगण्यासाठी आहेत। सो आम्ही पाहूयात की आजच्या या वचनातून परमेश्वर आम्हाला काय बोध करू इच्छित आहे। जुन्या करारामध्ये नीतिसूत्राचं पुस्तक याचा अध्याय 9 आणि वचन 1 ते 18, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 9 वर्स 1 to 18, नीतिसूत्रे याचा अध्याय 9 वचन 1 ते 18। ज्ञान आणि अज्ञान यांच्या घोषणा। ज्ञानाने आपले घर बांधले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहेत, त्याने आपले पशु कापिले आहेत, त्याने आपला द्राक्षरस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे, त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत। ते नगराच्या उच्च स्थानावरून ओरडून म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो, जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी। भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला। जो धर्मनिंदकास वाग्दंड करीतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो, जो दुर्जनाला बोल लावितो तो आपणाला कलंक लावून घेतो। धर्मनिंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील। ज्ञानाला बोल लाव, म्हणजे तू त्याला प्रिय होशील। ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल, धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल। परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय, कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्ष अधिक होतील। तू ज्ञानी असलास तर तू धर्मनिंदा केली तर त्याचे फळ तूच भोगशील। मूर्ख स्त्री गडबड करणारी असते, ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही। ती नगराच्या उच्चस्थानी आपल्या दाराजवळ आसनावर बसून राहते आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो, जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, चोरिलेले पाणी गोड लागते, चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते, पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित लोकांच्या खोलीस्थानी आहेत, हे त्याला समजत नाही। दैवाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो। जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूयात। प्रियांनो, या अध्यायामध्ये मला पाहायला मिळतं की शलोमोनाने लिहिलेलं हे पुस्तक, आणि या पुस्तकात अधिक जे लिखाण आहे नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये ते लिखाण आहे शलोमोन राजाचं। या अध्यायाचं जे टायटल आहे ते आहे ज्ञान आणि अज्ञान यांच्या घोषणा। ज्ञान आणि अज्ञान। हालेलुया। ज्ञान आणि अज्ञान या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। या दोन्ही गोष्टी एक होऊ शकत नाही। जो अज्ञानाकडे असतो तो ज्ञानाकडे जाऊ शकतो, बरोबर आहे, परंतु ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे तो व्यक्ती अज्ञानाकडे जाण्याची फार कमी प्रियांनो शक्यता आहे, फार कमी शक्यता आहे। हालेलुया।
म्हणून अज्ञानाकडून आम्ही ज्ञानाकडे जाऊ शकतो, परंतु फार कमी शक्यता आहे ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाणं. क्वचितच आहे, क्वचितच. परंतु जो ज्ञानी आहे किंवा जो सुज्ञ आहे तो व्यक्ती अज्ञानाकडे सहसा जातच नाही. आणि म्हणूनच प्रियांनो, या ठिकाणामध्ये शल्मोन की ज्याने लिहिलेलं हे पुस्तक किंवा या नीतिसूत्राच्या काही महत्वपूर्णच्या शिकवणी त्याने या ठिकाणामध्ये दिलेल्या आहेत. आम्ही पहिला एक मुद्दा या ठिकाणामध्ये आम्ही पाहणार आहोत की जीवनात दोन प्रकारचे हाक किंवा दोन प्रकारचे बोलवणं आपल्या जीवनामध्ये येत असतं. हालेलुया. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट येत असते किंवा होत असते. दोन प्रकारची हाक किंवा दोन प्रकारचे बोलवणं मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतं. आणि वचन 1 ते 4 मध्ये या गोष्टी देव केलेल्या आहे. पहिली जी हाक आहे ती पहिली हाक आहे ज्ञानाची. कशाची हाक आहे? हालेलुया. ज्ञानाची हाक या ठिकाणामध्ये दिलेली आहे किंवा ज्ञानाचं बोलवणं या ठिकाणामध्ये आहे. जो ज्ञानी व्यक्ती असतो तो व्यक्ती बुद्धिवंत असणे नव्हे, तसेच तो ज्ञानी व्यक्ती की जो त्याचं जी बुद्धांक आहे प्रियांनो, त्याचा बुद्धांक सुद्धा असणं हे सुद्धा नाहीये. ज्ञानी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्याच्या ज्ञानाचा वापर योग्य समयी योग्य ठिकाणामध्ये तो करत असतो, त्याला ज्ञानी म्हणलं जातं. हालेलुया. ज्ञानी असणं म्हणजे बुद्धिवंत असणं असं नाहीये बरं का. परत एकदा सांगतो मी, किंवा जो ज्ञानी व्यक्ती आहे किंवा बुद्धिवंत व्यक्ती आहे त्याचा जो बुद्ध्यांक आहे तो फार चांगला आहे असं नाहीये. तर जो ज्ञानी व्यक्ती आहे तो आपल्या ज्ञानाचा उपयोग, त्याचा वापर योग्य समयामध्ये योग्य ठिकाणामध्ये तो त्याचा ज्ञानाचा वापर करणं म्हणजेच तो व्यक्ती कसा आहे? ज्ञानी आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला या संबंधी सांगतं की ज्ञान म्हणजे काय आहे. तर ज्ञान म्हणजे देवाच्या वचनाला जाणून घेणं आहे, देवाच्या वचनाला समजून घेणं आहे आणि देवाच्या वचनानुसार जगणं आहे. हालेलुया. त्याला ज्ञानी म्हटलं जातं किंवा त्याच्या ज्ञानाचा उपयोग तो आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनात तो करत असतो. हालेलुया. सो या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं मी पाहूया. इयोबाच्या पुस्तकामध्ये अध्याय 23 आणि वचन 12 मध्ये, जॉब चॅप्टर 23 वर्स 12 या ठिकाणामध्ये इयोब फार सुंदर ज्ञानासंबंधी एक महत्वपूर्ण गोष्ट तो नमूद करत आहे. इयोब 23 आणि वचन 12. त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही. माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत. हालेलुया. या ठिकाणामध्ये इयोबची गोष्ट नमूद करत आहे की मी काय केलं, माझ्या जीवनामध्ये परमेश्वराच्या तोंडच्या आज्ञा पाळण्यास मी माघार घेतला नाही. आणि परमेश्वराच्या तोंडच्या आज्ञा काय आहेत? देवाचं वचन आहे. हालेलुया. तो म्हणतो की मी या संबंधीने माघार घेतली नाही. आणखी तो काय लिहित आहे की माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे, मनोरथ म्हणजे मनामध्ये केलेली इच्छा, मनामध्ये केलेल्या योजना, याच्या पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहे. माझ्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला प्राधान्य आहे असं इयोब म्हणतो आणि त्याच व्यक्तीला ज्ञानी म्हटलं जातं. हालेलुया. आणखी मी पाहूया स्तोत्रसंहिता याचा अध्याय 119 आणि वचन 103. स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 103 मध्ये काय म्हणलेले, ज्या प्रकारे इयोबाच्या पुस्तकामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे की मी माझ्या मनोरथाला नव्हे तर परमेश्वराच्या तोंडच्या शब्दाला, त्याच्या आज्ञाला मी काय करतो, मान्य करण्यासाठी, ते पालन करण्यासाठी मी काय करत आहे, प्राधान्य देतो. हालेलुया. हालेलुया. आणि जो व्यक्ती आपल्या मनची इच्छा, आपल्या मनचे विचार पूर्ण करतो तो व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खच आहे. राईट. हालेलुया. ओके, वाचूयात आम्ही स्तोत्रसंहिता 119 वचन 103 वाचूयात प्लीज. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. हालेलुया. सो परमेश्वराची वचने हे आमच्यासाठी कशी आहेत? जिभेला गोड आहेत, मधुर लागतात आणि माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. हालेलुया. हालेलुया. मधाची जी टेस्ट असते ना ती आम्ही शब्दामध्ये मांडू नाही शकत. सांगू शकतो का? हालेलुया. मधाची जी चव आहे ती आम्ही शब्दाने मांडू नाही शकत.
हालेलुया. मधाची जी चव असते आम्ही शब्दाने सांगू शकतो का? नाही. त्या प्रकारे परमेश्वराच्या वचनाची जी गोडी आहे, गोडवा आहे, त्याच्यात जो मधुरपणा आहे तो आम्ही शब्दाने नाही मांडू शकत. हालेलुया. त्याच प्रकारे परमेश्वराचं वचन इतकं मधुर आहे, इतकं गोड आहे की ते आमच्या जिभेला, आमच्या हृदयाला ते पूर्णपणे मधुर करतं, गोड करून टाकतं. म्हणजे आमच्या जीवनातील कडूपणा तो नष्ट करतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन असं आहे. लहान लेकरांच्या ज्या गोळ्या असतात, मेडिसिन असतात, छोटे छोटे गोळ्या असतात, त्याच्यामध्ये वरची जी लेअर असते, त्याचा वरचं जे पातळ त्याचा जो एक लेअर असते ना, तर ती पूर्णपणे गोड असतं. का बरं? लेकरांना गिळताना ते गोड लागावं, परंतु त्याच्या आत काय आहे? कडू आहे ना. ज्या वेळामध्ये ते तोंडामध्ये टाकलं जातं त्या वेळामध्ये लेकरांना नाही समजत, परंतु आतमध्ये गेल्यानंतर त्याचं काम ते करायला चालू कर. देवाचे वचन सुद्धा तसंच आहे बरं का. हालेलुया. ते मनुष्याला सुधारणूक करणारा आहे, बदल करणारा आहे, बदल घडवणार आहे, नीतीचं शिक्षण देणार आहे. बोलू येशू मसीह की. आणि म्हणून पियानो आम्ही देवाच्या वचनाला ग्रहण करणं गरजेचं आहे. देवाचं वचन आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे की जे या ठिकाणी स्तोत्र करता जो आहे तो या ठिकाणामध्ये तो लिहित आहे की तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. इर्मया 15 आणि वचन 16 मध्ये काय म्हणलेलं आहे? जर्मया चॅप्टर 15:16. इर्मया 15 आणि वचन 16. मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाव घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो. या ठिकाणामध्ये इर्मया आपल्या पुस्तकामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट तो नमूद करत आहे की मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. परमेश्वराचं वचन आमच्यासाठी कसं आहे? आनंद देणार आहे. परमेश्वराचं वचन आमच्या जीवाला उल्हास देणारा आहे. आणि जो व्यक्ती परमेश्वराची वचन स्वीकारतो तोच व्यक्ती देवाच्या दृष्टीने ज्ञानी आहे, बुद्धिवंत आहे. हालेलुया. आणि जो देवाचं वचन फक्त ऐकतो आणि सोडून देतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा जो मधुरपणा किंवा त्याचा जो गोडवा आहे ना, तो गोडवा त्याच्या जीवनामध्ये येऊच शकत नाही. गोडवा त्याच्या कृतीतून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या आचरणातून पियानो त्या व्यक्तीचा गोडवा हा झळकायला लागतो. हालेलुया. तो सांगण्याची गरज पडत नाही की या व्यक्तीच्या ठाई परमेश्वराचं वचन आहे, याची आवश्यकताच नाहीये. त्याला ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची गरजच नाहीये, त्याला ऍक्टिंग करण्याची गरजच नाहीये. ऑटोमॅटिकली परमेश्वराचे वचन त्याच्या कृतीतून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या आचरणातून परमेश्वराचं वचन ऑटोमॅटिकली जगाला सुद्धा झळकायला लागतं, दिसायला लागतं. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याच्या लोकांचं जीवन पाहून जगातले लोक काय करतील? आनंद करतील, हर्ष करतील, देवाचं स्तवन करतील, देवाचं महिमा करतील. केव्हा? ज्या वेळामध्ये ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाची पियानो प्रेरणा असेल, प्रभूचं वचन त्यांच्या जीवनामध्ये असेल. आणि इर्मया या ठिकाणामध्ये लिहित आहे की तुझी वचने माझा आनंद आहे, माझ्या जीवाला उल्हास अशी आहेत. प्रभूची वचने आमच्यासाठी अशी आहेत का? हालेलुया. जर उल्हास नाहीये आमच्या जीवनामध्ये, जर प्रभूच्या वचनाच्या द्वारे आनंद मिळालेला नाहीये, तर आज स्वीकारा, प्रभू तुमच्या जीवनात आनंद देईल, प्रभू तुमच्या जीवनामध्ये उल्हास दिल्याशिवाय राहणार नाही. बोले येशू मसीह की. आणखी एक वचन आम्ही पाहूया. पहिले पेत्र 2 आणि वचन 1 मध्ये. 1 Peter chapter 2 verse 1. पहिले पेत्र 2 वचन 1. या ठिकाणामध्ये पेत्र आपल्या या पत्रात एक महत्वपूर्ण गोष्ट तो नमूद करत आहे. 2 आणि वचन 1 वाचूयात. म्हणून सर्व दृष्टपणा, वचन 2 वाचा. प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमचा आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. हालेलुया. या ठिकाणामध्ये
वचन सांगत आहे की नूतन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. निरदूत, शुद्ध दूध त्याला म्हटलं जातं. आणि हे शुद्ध काय माहिती? परमेश्वराचं वचनच. हालेलुया. सो जो व्यक्ती परमेश्वराच्या निर्या किंवा शुद्ध आणि पवित्र अशा वचनाची इच्छा धरतो, परमेश्वर त्याला काय करतो? त्याचं ज्ञान देतो, त्याची बुद्धी देतो, त्याचं चातुर्य देतो. योग्य समयामध्ये त्याच्या वचनाला तो आपल्या जीवनामध्ये आचरण सुद्धा करतो. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया मत्तई 4 आणि वचन 4 मध्ये प्लीज. मत्तई 4 आणि 4 प्लीज. मत्तई 4 आणि वचन 4 या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची ज्या वेळामध्ये परीक्षा होते प्रियानो, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक महत्वपूर्ण गोष्ट तो बोलत आहे. वाचूयात मत्तई 4 आणि वचन 4. मॅथ्यू चॅप्टर 4 वर्स 4 वाचा. दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मनुष्य कशाने जगेल? कशाने जगेल? वचन सांगत आहे की प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आम्हाला जर जगायचंय तर वचन आमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि वचन नाहीये तर तो व्यक्ती जगणार नाही. म्हणजे काय होईल? तो व्यक्ती मरून जाईल. जगण्यासाठी वचनाची गरज आहे, निर्या वचनाची गरज आहे, शुद्ध वचनाची गरज आहे. आणि परमेश्वराचे वचन इतकं शुद्ध आहे की याच्यासारखं शुद्ध आणि याच्यासारखं मधुर, याच्यासारखं गोड या जगात काहीच नाहीये. हालेलुया. जरा जोरदार वाजव. सो आज परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवत आहे की जी हाक आम्हाला सुज्ञता किंवा आम्हाला बुद्धिवंत होण्यासाठी, आम्हाला ज्ञानी होण्यासाठी परमेश्वर त्याच्या वचनाची हाक आम्हाला देत आहे. आणि जो व्यक्ती परमेश्वराच्या वचनाला प्रियानो आपल्या जीवनामध्ये जाणून घेतो, समजून घेतो आणि तो व्यक्ती परमेश्वराच्या वचनानुसार जगतो, प्रियानो त्याच व्यक्तीला परमेश्वराच्या वचनानुसार ज्ञानी म्हणलेला आहे. त्याच व्यक्तीला परमेश्वराच्या वचनानुसार बुद्धिवंत म्हणलेला आहे, ज्ञानी म्हणलेला आहे. आम्हाला व्हायचंय का? हालेलुया. आम्ही फक्त जर म्हणतोय परंतु तसं वागत नाही ना, तर आम्ही स्वतःलाच मूर्ख ठरवून घेतो. आता ही गोष्ट मी नाही सांगत, पुढे वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत. वाचूया. सो त्यानंतर आम्ही नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय 9 आणि वचन 13 ते 16 मध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणामध्ये देऊ केलेली आहे की दुसरी जी हाक आहे ती दुसरी हाक आहे दुष्टपणाची हाक आहे. दुष्टपणाची हाक. हालेलुया. पहिली हाक कशाची होती? ज्ञानाची किंवा बुद्धीची. दुसरी हाक आहे दुष्टपणाची हाक. आणि या ठिकाणामध्ये वचन 13 पासून महत्वपूर्ण गोष्टी दिलेल्या आहे की दुष्टपणाची हाक या संबंधी देऊ केलेली आहे. वाचूयात की मूर्ख स्त्री गडबड करणारी असते, ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. बापरे. वाचत पुढे. ती नगराच्या उच्चस्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्या जवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो, जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते ओके. एक महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणामध्ये दिलेली, मूर्खपणाची किंवा दुष्टपणाची हाक. आता ही हाक ऐकणारे जास्त या जगामध्ये, ज्ञानाची हाक ऐकणारे फार कमी आहेत आणि दुष्टपणाची किंवा मूर्खपणाची जी हाक ऐकणार आहेत ते जास्त आहेत. का बरं असं म्हणलं या ठिकाणामध्ये? कारण जो शल्मोन आहे तो शल्मोन या ठिकाणामध्ये लिहिते की मूर्ख जी स्त्री गडबड करणारी असते ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. आता फक्त स्त्रीबद्दल नाही म्हणलं बरं का, हे ज्ञानाबद्दल म्हणलंय, बुद्धीबद्दल म्हणलेलं आहे. बुद्धी, ज्ञान, त्या व्यक्तीकडे असलेली जी कुवत आहे ना त्याच्याबद्दल हे म्हणलेलं आहे. आणि
मूर्ख स्त्री काय करते? मूर्ख स्त्री ही कशी असते? गडबड करणारी असते. म्हणून हा एक आत्मा आहे बरं का, गडबडीचा आत्मा. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, स्त्री असेल पुरुष असेल, ज्याच्या जीवनामध्ये गडबडी आहे ना, तो व्यक्ती, त्याचं जीवन हे कोणत्या क्षेत्रामध्ये पियानो यशस्वी बनत नाही. त्याच्या जीवनामध्ये कायम गडबडी झालेली असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये, कामामध्ये असेल, घरामध्ये असेल, व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, वैचारिक जीवनामध्ये असेल किंवा कौटुंबिक जीवनामध्ये असेल, तो ज्याही ठिकाणामध्ये असेल, गडबडच त्याच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. का? कारण तो योग्य निर्णय करू शकत नाही, योग्य डिसिजन त्याच्याकडे नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनात काय? गडबड आहे. आणखी काय म्हणलं? ती फक्त ती भोळेपणाची केवळ मूर्ती, भोळेपणाची मूर्ती आहे. परंतु भोळी आहे का? फक्त मूर्ती म्हणले, परंतु भोळी नाहीये. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळामध्ये ना जे असं गडबडी किंवा गोंधळ करतात किंवा आपल्या जीवनामध्ये चुका, सारख्या सारख्या चुका करतात आणि इतरांना सुद्धा चुकीमध्ये, पापामध्ये आणि दुष्ट गोष्टीमध्ये पाडतात ना, ते असं ज्या वेळामध्ये त्यांना समजून सांगितलं जातं ना, ते असं पाहतात की जसं काही समजतच नाही. भोळ्यापणाचा ती आव आणतात किंवा ऍक्टिंग करतात. बरोबर आहे, मला काहीच समजत नाही. हालेलुया. मी नाही सांगत, प्रभूचं वचन सांगतं. हालेलुया. हालेलुया. मी सांगतो त्याच्यावरती नका विश्वास करू, परंतु प्रभूचं वचन सांगतं त्याच्यावरती 100% विश्वास करा. प्रभूचं वचन सांगतं की ते काय आहे, ते कसे आहेत? ते भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. ती नगराच्या उच्चस्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते आणि कोणी आपल्या वाटे नीट जाणारा तिच्या जवळून जाऊ लागला म्हणजे. पुढे वचनात सांगितलंय. आता काय म्हणलेलं आहे की उच्चस्थानी ती आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते. आता ही गोष्ट फार डीप आहे बरं का, परंतु मी थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपला विषय फार खोल जर आम्ही गेलो तर समजणार नाही किंवा आणखी आपला विषयांतर होऊन जाईल, म्हणून मी वरवर या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. उच्चस्थानी, नगराच्या उच्चस्थानी. आपला समज एक महत्वपूर्ण गोष्ट सांगेल, आपलं शरीर एक नगराच्या स्वरूपाने आणि उच्चस्थान मस्तक आहे. आणि काय म्हणलेलं आहे की घराच्या दाराजवळ. घराचे दार कोणते आहेत? आपले डोळे आहेत, आपलं तोंड आहे, आपले कान आहेत. राईट, हे घर आहे. आणखी काय म्हणलंय? कोणी त्या ठिकाणाहून जर कोणी वाटेने नीट जाणारा जर असेल तर तिच्या जवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळू. हालेलुया. जी व्यक्ती गडबडी करणारी किंवा बडबड करणारी व्यक्ती असते ना, नीट कोणी जर जात असेल ना, त्या व्यक्तीला थांबवेल आणि काय म्हणेल, इकडे मला तुझ्याशी बोलायचं, काहीतरी सांगायचंय. विनाकारण, कारण गडबड स्वतःमध्ये आणि दुसऱ्यांमध्ये सुद्धा गडबड करायची. हालेलुया. सो दुष्टपणाची ही हाक आहे किंवा अज्ञानाची ही हाक आहे, आणि ही अज्ञान असलेला व्यक्ती किंवा दुष्टपणाची किंवा मूर्खपणाची हाक देणारी ही हाक जे कोणी ऐकतात ना, ते आपल्या जीवनामध्ये या गोष्टी करतात. एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्रसंहिता 58 आणि वचन 3 मध्ये काय म्हणलेलं आहे? सॅम चॅप्टर 58 वर्स 3. स्तोत्रसंहिता 58 आणि वचन 3 मध्ये काय म्हणलं, वाचूया. मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात, ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात. ओके, ही गोष्ट फक्त समजून घ्यायची आहे. आम्हाला कोणाचाही न्याय करायचा नाही बरं का. वचन आम्हाला शहाणं करणार आहे, वचन आपल्याला बुद्धी देणार आहे, देवाचं वचन आम्हाला ज्ञान देणार आहे. परंतु या ज्ञानाचा उपयोग कोणाचाही न्याय करण्यासाठी करू नये, कारण प्रभूचं वचनच तसं सांगतं, न्याय करू नका म्हणजे तुमच्यावरती न्यायाचा वेळ येणार नाही. हालेलुया. आणखी बऱ्याचशा गोष्टी की आम्ही ऐकणार होतो. आणखी काय म्हटलंय या ठिकाणामध्ये? मातेच्या उदरी असतानाच दुर्जन कसा असतो? फितूर असतो. दुर्जन कसा असतो? फितूर असतो. हा दुष्टपणाची हाक ऐकणारा असतो. आणखी काय म्हणलेले की तो जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात. असत्य बोलणं म्हणजे काय? खोटं बोलणं. हालेलुया.
खोटं बोलणारा व्यक्ती तो कसा आहे? दुष्टाची हाक ऐकणारा आहे. म्हणून आम्हाला जर खोटं बोलण्याची सवय असेल ना, आजच ही गोष्ट तोडून टाका आपल्या जीवनातून. हालेलुया. आपल्या जीवनातून ही गोष्ट आजच नष्ट करा. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की एका अवयवाने जर तुम्ही नरकामध्ये जात असाल तर तो अवयव तुम्ही तोडून टाकलेला बरा. डोळ्याच्या कारणाने जर पापामध्ये आम्ही पडतो आणि त्या कारणाने जर आम्ही नरकाचे भागीदारी बनतो तर त्यापेक्षा एक डोळा फोडलेला बरा, असं म्हणलंय वचन. याचा अर्थ काय आहे त्या मी पाहणार आहोत. एका हाताने, दोन्ही हाताने, एका हाताने जर तुम्ही पापामध्ये पडताय तर तो हात तोडलेला बरा. एका पायाने जर तुम्ही पापामध्ये पडताय तर तो पाय तोडलेला बरा. याचा अर्थ हा आहे की ऍक्च्युअली मध्ये आम्हाला हात, पाय आणि डोळे या फोडायचे नाहीये, तोडायचे नाहीये बरं का. ऍक्च्युअली ज्या चुका किंवा ज्या सवयी आमच्या जीवनामध्ये आहे त्या आमच्या जीवनातून आम्हाला तोडून टाकायच्या, काढून टाकायच्या. अशा काही गोष्टी आहेत का त्या आम्ही आमचं जीवन निरीक्षण करावं, या परीक्षण करावं आणि त्या गोष्टी आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकाव्यात. कारण प्रियांनो, प्रभूची इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा. प्रत्येक व्यक्ती प्रभू असावा प्रभूची इच्छा आहे. बोलो येशू मसीह. हालेलुया. सो आणखी एक वचन आम्ही वाचूया. इफिस 2 अध्याय वचन 1 ते 3. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 1 to 3. इफिस 2 अध्याय वचन 1 ते 3 काय म्हणले या ठिकाणामध्ये? फार सुंदर गोष्ट प्रियांनो पौल इफिसच्या मंडळीला तो लिहित आहे. इफिस 2 1 ते 3. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला होतात. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाचे अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्वपूर्वी आपल्या दैहिक वासनांनी अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो, स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. ओके, 3 पर्यंत. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की अगोदर आम्ही कसं होतो? पातकामध्ये होतो, जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्यांचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याच्या अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होतो. जो व्यक्ती अज्ञानाची हाक ऐकतो, जो व्यक्ती दुष्टपणाची हाक ऐकतो, जो व्यक्ती मूर्खपणाची हाक ऐकतो, तो व्यक्ती काय करतो माहितीये? आज्ञा तो मोडण्यासाठी तत्पर असतो. हालेलुया. परंतु आम्ही आज्ञा मोडणारे असलं पाहिजे का? तर आम्ही काय केलं पाहिजे? आज्ञा पालन करणारे. बरोबर आहे. आणि जर आम्ही आज्ञा मोडतो तर आम्ही कुणाचे बनतो? दुष्टपणाची हाक ऐकणारे. प्रभूचं वचन एकदम क्लिअर आहे बरं का. एकतर हो किंवा नाही, तिसरं ऑप्शनच त्याच्याकडे नाहीये. हालेलुया. एकतर स्वर्ग आणि एकतर नरक. हालेलुया. एकतर तारण नाहीतर एकतर नाश. आम्हाला स्वतः ठरवायचं की आम्हाला काय मिळवायचं. या ठिकाणामध्ये जे दुष्टपणाची किंवा मूर्खपणाची किंवा अज्ञानाची हाक ऐकतात ते आपल्या जीवनामध्ये काय करतात? जगाच्या रहाटीप्रमाणे ते चालतात. जगाची रहाटी म्हणजे काय सांगाल जरा? जगाची रहाटी म्हणजे काय? जगाची वर्तन जशी आहे. आता जग आम्हाला काय शिकवतं, काय सांगतं? जग सांगता मला तो जसं वागला ना तू पण सुद्धा त्याच्या बरोबर तसंच वाग. त्याने तुला घरामध्ये तुझं नुकसान केलं, घरामध्ये तो व्यक्ती तुला बोलला ना, आता तू काय कर? मोठ्या कार्यक्रमामध्ये त्याला काय कर? अपमानित कर. हे जग शिकवतं आम्हाला. बरोबर आहे. तुझे 10 रुपये घेतले ना, मग आता तू त्याचे 1000 रुपये घे आणि देऊच नको. हे जग शिकवतं ना. बरोबर. जगाची नीती किंवा जगाची जी वागणूक किंवा जगाची रहाटी आहे ती या स्वरूपाची आहे. परंतु प्रभूचं वचन याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, पूर्णपणे वेगळं आहे. हालेलुया. जो दुष्टपणाची हाक ऐकतो, जो मूर्खपणाची हाक ऐकतो, जो अज्ञानाची हाक ऐकतो, तो व्यक्ती अशा गोष्टी जगिक रहाटीप्रमाणे करतो. वचन या ठिकाणामध्ये सांगितलेले की तो काय करतो? आणखी तो आज्ञा मोडतो. आणखी पुढे म्हणलेलं आहे की
त्या लोकात आपण पूर्वी आपल्या देहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे आपण करत होतो. हालेलुया. मनाच्या आणि देहाच्या इच्छा, आपल्या मनाच्या आणि देहाच्या इच्छा प्रत्येक गोष्टी चांगल्या आहेत अशा नाही आहेत. मनाच्या आणि देहाच्या इच्छा या पूर्णपणे वाईट आहेत. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं मनुष्याच्या मनामध्ये ज्या येणाऱ्या कल्पना आहेत त्या सारख्या कशा आहेत, वाईट आहेत. प्रभूचं वचन सांगतं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा. हालेलुया. या जगाचा नाश करण्या अगोदर या गोष्टी परमेश्वराने पाहिल्या आणि त्याच कारणाने प्रियानो नोहाच्या वेळामध्ये परमेश्वराने सर्व जगाचा नाश केला. मनुष्याच्या मनामध्ये येणारा जो विचार आहे तो सातत्याने, त्या येणाऱ्या कल्पना आहेत त्या सातत्याने वाईट आहेत. आणि म्हणून प्रियानो आम्ही जगाच्या राहाटीप्रमाणे, जगाच्या विचाराने आणि जगाच्या मानसिकतेने आम्ही कदापि चालत नाही. आणि जो व्यक्ती जगिक गोष्टीने चालतो प्रियानो तो दुष्टपणाची हाक ऐकणार आहे. जो व्यक्ती जगिक दुष्टपणाने प्रियानो आपलं जीवन जगतो तो व्यक्ती प्रियानो आज्ञा मोडणारा आहे. तो आज सुद्धा अज्ञानाने आपलं जीवन तो जगतो. आणखी एक वचन मी वाचतो इफिस 2 आणि वचन 22 मध्ये, इफिस 4 आणि वचन 22, इफिसियन चॅप्टर 4 वर्स 22. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्यांचा नाश होत आहे. हालेलुया. जो अज्ञानामध्ये, जो व्यक्ती दुष्टपणाची हाक ऐकणार आहे, जो व्यक्ती मूर्खपणाची हाक ऐकणार आहे, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काय करतो, कपटाची वासना त्याच्या जीवनामध्ये असते. त्याचं जीवन हे कपटाने भरलेलं असतं. हालेलुया. म्हणून आम्हाला चांगला विचार नाही करता येत ना, तर आम्ही वाईट तर मुळीच करू नये. त्यापेक्षा कुठलाच विचार न केलेला बरोबर आहे ना, राईट. कोणाबद्दल वाईट इच्छू नये आम्ही. कारण प्रभूचं वचनच सांगतं, ज्या वेळेस परमेश्वराने अब्रामाला जो आशीर्वाद दिला की तुझे जे अभिष्ट चिंततील मी त्यांचं अभिष्ट करेल, आणि जे तुझं अनिष्ट चिंततील मी त्यांचं अनिष्ट करेल. अभिष्ट चिंतन काय आहे आणि अनिष्ट चिंतन काय आहे? चांगला विचार इतरांसाठी करणं, वाईट विचार इतरांसाठी करणं. आणि जर आपल्याबद्दल जर कोणी चांगला विचार करतो ना, परमेश्वर त्याचं चांगलं करतो. जो आपल्याबद्दल, ख्रिस्ती व्यक्तीबद्दल चांगला विचार नाही करत, परमेश्वर त्याचं सुद्धा चांगलं नाही होऊ देत. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, अब्रामाचे सर्व आशीर्वाद मी तुम्हाला देईन. अब्रामाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येशूच्या द्वारे प्रभूने देऊ केलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो आम्ही विश्वास करणं गरजेचं आहे. आम्ही या गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे की आम्ही प्रत्येक जण दुष्टाची हाक ऐकणारे नव्हे, तर आम्ही बुद्धीची, आम्ही ज्ञानाची हाक ऐकणारे आम्ही असलो पाहिजे. सो 2 प्रकारच्या हाक प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात. ज्ञानाची म्हणजे बुद्धीची, आणि दुसरी हाक आहे दुष्टपणाची, अज्ञानाची, मूर्खपणाची. आम्हाला ठरवायचं की आम्हाला कोणाची हाक ऐकायची. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. थोडक्यात जीवन आम्ही पाहत आहोत. हालेलुया. पाहूयात आणखी दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा आहे की जीवनात 2 पर्याय मनुष्याच्या असतात. 2 पर्याय. हालेलुया. पहिला पर्याय आहे जो या ठिकाणामध्ये नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे शल्मोनाने ही गोष्ट नमूद केलेली आहे. आणि शल्मोनाने जो ज्ञानवंत व्यक्ती आहे, बुद्धिवंत व्यक्ती आहे, की जो देवाच्या आत्म्याने अनेक गोष्टी प्रभूने त्याला शिकवल्या, समजवल्या, सांगितल्या. या ठिकाणामध्ये वचन आम्ही वाचतो, वचन 4, की जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो, जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते. जीवनामध्ये 2 प्रकारचे पर्याय. वचन 10 ते 12 मी वाचूयात. परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय, आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्ष अधिक होतील. तू ज्ञानी असलास तर ओके. या ठिकाणामध्ये वचन 16 वाचूयात. सेम चॅप्टर वर्स 16. ती म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो, जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते. ओके. या ठिकाणामध्ये 2 प्रकारचे पर्याय मनुष्याच्या जीवनामध्ये येतात, असतात. आणि पहिला पर्याय आहे मानवीय समज किंवा मानवीय समजुतीत स्थिर असणं. पहिला हा पर्याय.
दोन पर्याय जीवनामध्ये येतात असतात. पहिला पर्याय आहे की आम्ही मानवीय समज आमच्या जीवनामध्ये स्वीकारावी आणि मानवीय समजानुसार आम्ही स्थिर आमचं जीवन आम्ही जगावं. हालेलुया. आणि मानवीय समज किंवा मानवीय जी स्थिरता आमच्या जीवनामध्ये देते, या ठिकाणामध्ये म्हणलंय की वचन 16 मध्ये की जो कोणी बोळा आहे तो इकडे वळो, जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते. कोणाला म्हणते? बुद्धिहीन. आणि बुद्धी कोणाला असते? बुद्धी कोणाला असते? ज्याच्याकडे देवाचं वचन आहे ना, तो व्यक्ती बुद्धिवंत आहे. आणि बुद्धिहीन की ज्याच्याकडे देवाचं वचन नाहीये. हालेलुया. बुद्धिहीन आणि बुद्धी असणं, बुद्धिवंत असणं आणि बुद्धिहीन असणं, बुद्धी नसलेला. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मानवीय समजूत किंवा मानवीय जो समज आहे याच्यामध्ये स्थिर होण्याचा हा पहिला पर्याय. या संबंधी एक आणखी वचन आम्ही वाचूया. नीतिसूत्रे 16 आणि वचन 25. प्रोवर्ब चॅप्टर 16 वर्स 25. नीतिसूत्रे 16 आणि वचन 25 काय म्हणलेलं आहे या ठिकाणामध्ये? मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास काय असतो? मृत्यूपद. मृत्यूपद असतो. हालेलुया. हालेलुया. स्वामी आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणता मार्ग निवडावा? सरळ मार्ग निवडावा की संकुचित मार्ग निवडावा? हालेलुया. परत एकदा विचारतो मी, आम्ही सरळ मार्ग निवडावा की संकुचित मार्ग निवडावा? हा, ओके. किती जणांना वाटतं सरळ मार्ग निवडावा? हात वरती करा. ओके. आता वचन परत एकदा मी वाचायला सांगतो म्हणजे आम्हाला समजेल. वाचा. मनुष्याला मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवटास मृत्यूप्रद फुटतात. ओके. आता सांगा कोणता मार्ग निवडला पाहिजे? आत्ताच तुम्ही म्हणले ना सरळ, म्हणजे वचन ऐकलं नाही. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला अशी गोष्ट स्पष्ट करतं की जी आम्ही ऐकली पाहिजे, ती आम्ही आत्मसात केली पाहिजे, आणि जी गोष्ट नकोय ना ती गोष्ट आम्ही सोडून द्यायला पाहिजे. एक वचन आम्ही आणखी वाचूयात. मत्तई 7 अध्याय वचन 13 आणि 14 या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे? मॅथ्यू चॅप्टर 7 वर्स 13 and 14. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. ओके. आता सांगा, सरळ मार्ग पाहिजे की संकुचित मार्ग पाहिजे? हा, संकुचित विचार नाही बरं का. संकुचित विचार वेगळा आहे आणि संकुचित मार्ग वेगळा आहे. हालेलुया. संकुचित जो विचार असतो म्हणजे त्याला नॅरो माइंडेड मानलं जातं. तो व्यक्ती फार शंकाच करतो बरं का प्रत्येक बाबतीत. होणारं काम सुद्धा त्या संकुचित विचाराने त्या व्यक्तीचं होत नाही काम. हालेलुया. आम्ही संकुचित मार्ग निवडलेला आहे, संकुचित आम्ही विचाराचे नाहीये. ख्रिस्ती व्यक्ती असे नाहीयेच. हालेलुया. आणि जो संकुचित विचाराचा आहे ना तो ख्रिस्ती नाहीयेच. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मार्ग आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे विचारच आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनच आहे प्रियांनो, एकदम ब्रॉड आहे, एकदम मोठा आहे. कारण त्याने सर्व समाविक त्याचा विचार आहे आणि तो सर्वांना आपल्यामध्ये स्वीकारतो. हालेलुया. कारण आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की प्रभू केवळ यहुदी लोकांसाठीच या जगामध्ये तो आला नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी तो या जगामध्ये आला. कारण परमेश्वराचं वचन योहान 3 आणि वचन 16 मध्ये मला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की. कोणावरती प्रीती केली? कोणावरती केली? आता जगामध्ये फक्त निवडलेले लोकच आहेत का? जगातील प्रत्येक एक मनुष्य प्राणीवरती परमेश्वराने प्रीती केली. जगातील प्रत्येक मनुष्यावरती परमेश्वराने प्रीती केलेली आहे. आणि म्हणूनच त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तो सर्व समावेक आहे. आणि म्हणूनच प्रियांनो आम्ही संकुचित नाहीये.
हालेलुया. संकुचित जे असतात ना प्रियानो, संकुचित विचाराचे, ते आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी स्वीकारत नाही बरं का. संकुचित विचाराचे बरं का. हालेलुया. परंतु आम्ही असा मार्ग निवडला की जो संकुचित आहे, जो फार छोटा मार्ग आहे, परंतु त्या मार्गातून आम्हाला अडचणी येणार आहेत, आपत्ती येणार आहे, संकट येणार आहेत, अनेक अडचणी येणार आहेत, परंतु यावरती मात करायचं सामर्थ्य प्रभू त्याच्या लोकांना देतो. हालेलुया. कारण आम्ही एकटे नाहीये, आम्हाला मार्गदर्शन करणारा आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणूनच या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन ज्या स्वरूपाने आम्हाला सांगत आहे की नीतिसूत्राच्या पुस्तकात 16 आणि वचन 25 मध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट नमूद केलेली आहे की मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवटास मृत्यूपथ फुटतात. आम्हाला काय मिळालं पाहिजे बरं? मृत्यू मिळाला पाहिजे की जीवन मिळालं पाहिजे? हालेलुया. आता जीवन मिळवण्यासाठी, जीवन आणि जीवनाचा मार्ग आम्हाला मिळण्यासाठी आमचा जो मार्ग आम्ही निवडलेला आहे, तो मार्ग कसा आहे? अरुंद आहे. तो मार्ग कसा आहे? संकुचित आहे. त्या मार्गामध्ये अनेक अडखळणं आहे, अनेक संकट आहेत, परंतु त्यावरती मात करायला आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्या प्रत्येक गोष्टीवरती मात करायला आमचा प्रभू येशू आमच्या बरोबर आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हा बरोबर आहे. हालेलुया. सो दोन पर्याय. पहिला पर्याय काय आहे? मानवीय समज किंवा मानवीय समजूत याच्याद्वारे स्थिर होणं. आम्हाला मानवीय समाजाने किंवा मानवीय समज, मानवीय बुद्धीने आम्हाला स्थिर व्हायचंय का? नाही. म्हणजे हा पर्याय आम्हाला एका ख्रिस्ती व्यक्तीला नाहीये. हालेलुया. आणखी दुसरा पर्याय आम्ही पाहूया की या दुसऱ्या पर्यायाबद्दल काय म्हणलेलं आहे. वचन 10 ते 12 या ठिकाणामध्ये मी वाचूयात. नीतिसूत्रे 9 वचन 10 ते 12. प्रोवर्ब्स चॅप्टर 9 वर्स 10 to 12. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल, धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. 10 ते 12. परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याचे वर्ष अधिक होतील. तू ज्ञानी असलास तर तू धर्मनिंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील. ओके. या ठिकाणामध्ये दुसरा पर्याय आहे की स्वर्गीय समज किंवा स्वर्गीय समजुतीने स्थिर होणं. दुसरा पर्याय काय आहे मनुष्याच्या जीवनात? स्वर्गीय समज. पहिला आम्ही पाहिला मानवीय समज, दुसरा समज आहे स्वर्गीय समज. हालेलुया. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात या गोष्टी पर्यायाच्या स्वरूपाने प्रत्येक टप्प्यामध्ये येत असतात बरं का. आम्हाला कोणत्या समजने आम्हाला चालायचंय, मी समाज नाही म्हणत बरं का, कन्फ्युज नका हो. समज म्हणजे निर्णय, बुद्धी, चातुर्य किंवा ती समज. प्रत्येकांकडे समज असते ना, बरं आणि वाईटाची समज असते की नाही? आता समजला. ओके. हा. सो हा पर्याय, पहिला पर्याय मनुष्याच्या जीवनामध्ये असतो तो म्हणजे मानवीय समज. दुसरा पर्याय आहे स्वर्गीय समज. स्वर्गीय समजानुसार परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगत आहे, स्वर्गीय समज आमच्या जीवनामध्ये जर येते तर तो व्यक्ती त्यामध्ये स्थिर होत असतो. आणि या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की ज्या व्यक्तीला स्वर्गीय समज येते तो व्यक्ती काय करतो? परमेश्वराचं भय त्याच्या जीवनामध्ये असतं, परम पवित्राला तो ओळखतो. आणि वचन सांगतं की परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. हालेलुया. परम पवित्र परमेश्वराला ओळखणंच काय आहे? सुज्ञता आहे. म्हणजे बाकीचं काय आहे? मूर्खपणा आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचनच असं असतं, हे नाहीतर ते. हालेलुया. ओके. आणखी काय म्हणलेलं आहे की कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्ष अधिक होतील. कोणामुळे? कोणामुळे? परमेश्वरामुळे आणि प्रभूकडनं मिळालेली आम्हाला जी समज आहे स्वर्गीय समज, त्याच्यामुळे आमचे दिवस कसे होतील? बहुगुणित. हालेलुया. या भूतलावरती मोठं आयुष्य जगणं ही परमेश्वराची कृपा आहे बरं का.
परंतु आम्ही बऱ्याच वेळेस अशा गोष्टी पाहतो. माझं ऑब्झर्वेशन असतं बरं का, की मी व्यक्ती असेल, परिवार असेल, मी किंवा एखादं गाव असेल किंवा एखादं शहर, एखादी ठिकाण असेल, मी त्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो. माझी ती पद्धत आहे. आणि या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट दिलेली आहे की तीची समज, ज्या व्यक्तीला स्वर्गीय समज येते ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो व्यक्ती बहुगुणित असतो. परंतु आम्ही पाहतो की काही अशा गावामध्ये, काही अशा परिवारामध्ये हा एक शाप सुद्धा याला म्हणला जाईल की त्या घरातले जे पुरुष असतात ते व्यक्ती तरुणपणामध्येच ते मरण पावतात. ही गोष्ट शिकवते की परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद आमचं आयुष्य बहुगुणित असणं, की आम्ही पुऱ्या वयाचे होऊन हे जग सोडून किंवा हे पुऱ्या वयाचं होऊन पियानो आम्ही मरण पावतो. परमेश्वराकडून किंवा स्वर्गीय समज ज्या व्यक्तीला असते ना, जो व्यक्ती परम पवित्र परमेश्वराला ओळखतो, त्या व्यक्तीचं जीवन किंवा त्याचे जी दिवस आहे ते बहुगुणित होतात आणि त्याला आयुष्य, वर्ष अधिक त्या व्यक्तीला मिळतात. आणखी काय म्हणले, तू ज्ञानी असलास तर तू निंदा केलीस तर त्याचे फळ तुलाच. ओके, आणखी एक वचन आम्ही वाचूयात. रोमकरासपत्र 14 आणि वचन 12 मध्ये काय म्हणलेले, रोमन चॅप्टर 14 वर्स 12. रोम 14 आणि 12. कळतंय ना मी जे बोलत आहे ते? कळतंय सर्वांना? ओके, वाचूयात. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशोब देईल. काय म्हणलंय, परत एकदा वाचूयात. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशोब देईल. ओके, प्रत्येक व्यक्ती आपल्या संबंधी, कोणा संबंधी? परत एकदा, कोणा संबंधी? आपल्या स्वतः संबंधी म्हणलंय. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या स्वतः संबंधीने, आपल्या प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशोब तो देवाला देईल. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. दुसरे करिंथ 5 आणि वचन 10 मध्ये, 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 10. दुसरे करिंथ 5:10 मध्ये काय म्हणले, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. हालेलुया. प्रत्येकांना काय करायचंय? देवाला हिशोब द्यायचा आहे, देवासमोर त्याला प्रगट व्हायचंय, त्याच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्याला द्यायचा आहे. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने काय करायला पाहिजे माहिती आहे? आपल्या जीवनामध्ये स्वर्गीय समज धारण केली पाहिजे. आणि जो व्यक्ती स्वर्गीय समज ज्याची अपेक्षा आहे ना, तो व्यक्ती काय करतो? परम पवित्राला ओळखून घेतो आणि तीच त्याच्या जीवनामध्ये सुज्ञता आहे. हालेलुया. हीच सुज्ञता आहे की जो परम पवित्र परमेश्वराला जो व्यक्ती ओळखतो, त्याच व्यक्तीला ज्ञान मिळालंय, त्याच व्यक्तीला सुज्ञता मिळाली. आणि जो व्यक्ती जाणून बुजून प्रभूला ओळखत नाही, समजून घ्या, हालेलुया, त्याच्या वचनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणं, प्रियांनो, त्या व्यक्तीला नाशाकडे, त्या व्यक्तीचं जीवन तो स्वतः घेऊन जातो. यासाठी आपण त्या परमेश्वराचा आदर करायला पाहिजे, त्याची भीती आम्ही बाळगली पाहिजे. नसता प्रियांनो आम्हाला आमच्या कृत्याने आम्हाला त्याच्या समोर जावं लागेल आणि या प्रत्येक गोष्टीचा हिशोब प्रभूला आम्हाला स्वतःला द्यावा लागेल. स्वतःबद्दलचा जमेल का? हिशोब देणं जमेल का? त्याच्याकडे प्रत्येक गोष्टी, बरं का, प्रत्येक गोष्टी नमूद आहेत. आम्ही काय बोलतो, काय वागतो, काय आचरण करतो, आम्ही कुठे जातो, कोणतं व्यसन करतो, काय काय आम्ही करतो, या सगळ्या गोष्टीचा हिशोब प्रभूकडे आहे. आम्ही जगात कुठेही लपू शकतो, परंतु प्रभूच्या डोळ्यासमोरून आम्ही कुठेच लपू नाही शकत. तो एक केविलवाना प्रयत्न योनाने केला होता, लपू नाही शकला. हालेलुया. यहोदा इस्करियोतला सुद्धा वाटलं की मी लपून जी गोष्ट करतोय ती प्रभूला नाही माहिती, त्याच्या डोळ्यासमोर नाही चुकू शकत. आम्ही सैतानाला एक छोटीशी संधी देतो ना, सैतान आमच्यावरती हवी होतो. म्हणून सैतानाला कुठली संधी देऊ नका. प्रभूचं वचन सांगतं की त्याला तुम्ही अडवा.
हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही सैतानाला अडवतो ना, प्रभूचं वचन सांगतं की तो तुमच्यापासून पळून जातो. हालेलुया. तो पळून जातो. आता त्याला पळून लावण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्याला अगोदर अडवावं लागेल. प्रभूने त्याला अगोदरच हरवलंय, परंतु आम्ही आमच्या मानसिकतेवरती, आमच्या वैचारिकतेवरती, आमच्या बुद्धीवरती, आमच्या ज्ञानावरती, आमच्या पर्यायावरती, आमच्या निर्णयावरती त्याला हावी होऊ देतो. नाही होऊ द्यायचं. जर प्रभूचं वचन आमच्याकडे आहे तर तो आमच्या आजूबाजूला सुद्धा येऊ नाही शकत. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. बस झालं की आणखी काय ऐकायचंय? ओके, ठीक आहे. सो त्यानंतर तिसरी महत्वपूर्ण गोष्ट, थोडक्यात आपण जीवन पाहत आहोत. पहिला मुद्दा मी पाहिला थोडक्यात जीवन. याच्यामध्ये जीवनामध्ये 2 हाक येतात, ही गोष्ट आम्ही ऐकली. त्यानंतर थोडक्यात जीवन याच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी पाहिले की मनुष्याच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे पर्याय येतात आणि या 2 गोष्टी आम्ही पाहिल्या. त्यानंतर आता तिसरी महत्वपूर्ण बाब आम्ही पाहूया की मनुष्याच्या जीवनामध्ये 2 विरोधाभास असतात. हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये विरोधाभास असतो. हालेलुया. पाहूयात या संबंधी काय म्हणले. वचन 7 आणि 8 आम्ही वाचूयात. नीतिसूत्रे 9 अध्याय वचन 7 आणि 8 वाचा. जो धर्मनिंदकास वाग्दंड करीतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो. जो दुर्जनाला बोल लावितो तो आपणाला कलंक लावून घेतो. ओके. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की पहिली जी व्यक्ती आहे, पहिला जो विरोधाभास आहे, तो व्यक्ती कोण आहे माहितीये? तो व्यक्ती धर्मनिंदक आहे. तो व्यक्ती आहे दुष्ट माणूस. हालेलुया. विरोधाभास आहे हा जगात अनेक ठिकाणामध्ये आम्हाला स्वतःला अनुभवता येईल, इतर ठिकाणामध्ये आम्हाला अनुभवता येईल, परंतु ही गोष्ट आम्हाला समजणं गरजेची आहे. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही वचनात पाहतो की जो निंदकाला वाग्दंड करीतो तो आपली प्रतिष्ठा अप्रतिष्ठा करून घेतो. जो दुर्जनाला बोल लावतो तो आपल्याला कलंक लावून घेतो. निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील. कोणाला? धर्मनिंदकाला. तो काय करू नको? त्याला बोल लावू नको, त्याला काहीच म्हणू नको. जो दुष्ट आहे ना त्याच्याशी कुठलाच वाद विवाद तो करू नको. हालेलुया. हालेलुया. आम्हाला प्रभूने कशासाठी निवडलं? जरा प्लीज मला सांगा, प्रभूने आम्हाला कशासाठी निवडलं? आंटींनी सांगितलं देवाच्या कामासाठी. आणखी देवाचं काम काय आहे? सुवार्थ सांगणं. ओके. आणखी आम्ही सुवार्थ सांगतो काय आहे सुवार्थ? काय आहे सुवार्थ? मी प्रश्न विचारतोय तुम्हाला. हा, येस. सुवार्थ काय आहे? जाऊ का मी? सांगा ना मग मला. हा, ओके. हा, तो माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. येशू प्रभू आहे. आम्ही हे आपल्या मुखाने कबूल करतो. पित्याने त्याला माझ्यासाठी या जगात पाठवलं, तो माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गात घेण्यात आला. या गोष्टीवरती मी विश्वास करतो. ओके. ही सुवार्थ मला कळाली. आता ही सुवार्थ आम्ही दुसऱ्यांना सुद्धा सांगतो. बरोबर आहे. सुवार्थ सांगायला त्याने आम्हाला निवडलं. परंतु आज जास्तीत जास्त काय होतं माहितीये का? आम्ही आर्ग्युमेंट करतो बरं का बऱ्याच वेळेस इतरांसोबत. त्याला एक नाव देण्यात आलंय, डिबेट. आम्हाला आर्ग्युमेंट करण्यासाठी निवडलं की सुवार्थ सांगण्यासाठी निवडलं? हालेलुया. परंतु आणखी काही जण त्याला एक रेफरन्स देतात. जर समोरचा जर चुकतं ना, आम्हाला त्याला सुधारणूक करण्याची गरज आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. काय गरज आहे? प्रभू सुधरवेल त्याला. आमचं जे काम आम्हाला ते करायचंय, फक्त सुवार्थ सांगायची. जर समोरचा ऐकतो तर गोड, आणि नाही ऐकत त्याच्यासाठी ती गोष्ट कडू. हालेलुया. जर ऐकतो तर त्याच्या जीवनामध्ये बदल घडेल, आणि नाही ऐकणार तर त्याचा नाश तो स्वतः त्याने करून घेतला, कारण प्रभूने त्याला संधी दिली होती.
हालेलुया. आम्हाला कोणाबरोबरही वादविवाद करायचा नाही. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं की निंदकाला वागदंड करतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो, जो दुर्जनाला बोल लावतो तो आपल्याला कलंक लावून घेतो. निंदकाला बोल लावू नको, लावशील तर तो काय करेल, तुझा द्वेष करेल. म्हणून कोणालाच ओळखून घ्यायचे आम्हाला, लोक ओळखायचे बरं का, लोक ओळखता यायला पाहिजे आम्हाला. ही कला आहे आणि ही कला आत्मसात प्रभूच्या वचनानेच होते बरं का, देवाच्या आत्मेनेच होते. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला एक वरदान मिळालं पाहिजे, एक कृपादान मिळालं पाहिजे, आत्मे ओळखण्याचं. आत्मे ओळखता यायला पाहिजे आम्हाला, बाकी काही नाही आलं तरी चालेल. तुम्ही आत्मे जरी ओळखले ना, म्हणजे मनुष्य जरी तुम्ही ओळखले, व्यक्तींना जरी तुम्ही ओळखलं, तुमच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी ती गोष्ट फार मोठी झाली. फार कमी जणांना हे काम जमतं बरं का, हे काम फार कमी जणांना येतं. आणि या प्रकारची जी कृपादान आहे फार कमी जणांना आहे. परंतु हे कृपादान मिळण्यासाठीच आम्ही प्रभूकडे जास्त मागितलं पाहिजे, याच्यासाठी हट्ट केला तरी चालेल. तो हालेलुया. आत्मे ओळखता यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. परंतु आजच्या वेळामध्ये मी पाहतो की आम्ही सहज कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही आत्म्याला प्रियानो आम्ही लाईटली आम्ही घेऊन जातो. परंतु आम्ही ओळखता यायला पाहिजे की कुठल्या आत्म्याला, कुठल्या व्यक्तीला आम्ही कोणत्या वेळामध्ये आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. हालेलुया. जर आम्ही आर्ग्युमेंट करत बसलो, जर आम्ही वादविवाद करत बसलो, तर ज्याला प्रभूची सुवार्ता स्वीकारायची नाही तो सुद्धा सुवार्ता स्वीकारणार नाही. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो निंदक आहे त्याचा वागदंड तो करतो, आपली अप्रतिष्ठा तो व्यक्ती करून घेतो, दुर्जनाला बोल लावतो तो आपल्यावरती कलंक लावून घेतो. निंदकाला बोल लावू नको, लावशील तर तो तुझा काय करेल, द्वेष करेल. या व्यक्ती जो दुष्ट धर्मनिंदक जो व्यक्ती असतो तो अज्ञानामध्येच राहतो. परंतु ज्ञानी व्यक्ती काय करतो माहिती का, तो व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती ऐकून घेतो आणि ज्ञानाच्या गोष्टी, अज्ञानी किंवा जो दुष्ट व्यक्ती आहे तो व्यक्ती काय करतो, ज्ञानाच्या गोष्टीला तुच्छ लेखणारा असतो. ज्ञानी व्यक्ती देवाच्या गोष्टी, देवाच्या शब्दांना तो ऐकून घेतो. शहाणे कोण आहेत या ठिकाणामध्ये, की आपले विचार जो व्यक्ती बदलतो, आणि मूर्ख आपला विचार बदलत नाही. त्याला वाटतं की मी जो विचार करतो, माझं जे ठरलेलं आहे ना तेच योग्य आहे. हालेलुया. असो. हालेलुया, हालेलुया. परंतु प्रभूचं वचन स्वीकारणारा जो व्यक्ती आहे ना, तो व्यक्ती जर त्याच्याबरोबर एखादा विश्वासणारा बोलत असेल, सेवक बोलत असतील, तर त्या वेळामध्ये ते काय करतात, त्या गोष्टी ऐकतात, आत्मसात करतात. ज्या गोष्टी त्याच्यासाठी भल्याच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ते स्वीकारत जातात आणि आपल्यामध्ये बदल घडवत जातात. मूर्ख नाही ऐकत, त्याला ही एकच गोष्ट पटते की मी जे करतो ना ते योग्य आहे. हालेलुया. म्हणून अशांच्या नादीच लागू नका, सोडून द्या, त्यांच्या हालतीवरती सोडून द्या. प्रभू त्याला आणि त्याच्या हिशोबाला परमेश्वर नंतर करेल. दॅट्स इट. ओके. त्याच प्रकारे दुसरा विरोधाभास आहे शहाणा माणूस. मूर्ख आपल्या मूर्खतेत टिकून राहतो, तर शहाणा माणूस सत्याचा सामना तो करत असतो व त्याच्यानुसार तो आपलं जीवन जगत असतो. वचन 7 ते 9 या ठिकाणामध्ये म्हणले की जो निंदकाला वागदंड करतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो, जो दुर्जनाला बोल लावतो तो आपल्याला कलंक लावून घेतो. निंदकाला बोल लावू नको, लावशील तर तो तुझा द्वेष करील. ज्ञानाला बोल लाव, म्हणजे तू त्याला प्रिय होशील. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल. नीतिमानाला बोध केला तर तो त्याचे ज्ञान वाढवेल. हालेलुया. हा जगामध्ये विरोधाभास आहे आणि ही गोष्ट आम्ही समजली पाहिजे. आत्मे आम्हाला ओळखता यायला पाहिजे, परंतु आम्हाला न्याय नाही करायचा बरं का. परत एकदा मी सांगतो, देवाच्या वचनाने कोणाचाही न्याय करू नका. न्याय करतो तर आम्ही स्वतःवरती न्यायाची वेळ, प्रसंग आम्ही ओढावून घेतो. ती समज आमच्या स्वतःसाठी आहे. हालेलुया. सो
शहाणा जो व्यक्ती आहे, शहाणा व्यक्ती आपली मर्यादा ओळखतो, आपली कमतरता ओळखतो आणि तो प्रभूला आपलं जीवन कसं आवडेल याची संधी तो शोधत असतो आणि त्याचा फायदा तो आपल्या जीवनामध्ये करत असतो. शहाणा व्यक्ती. परंतु मूर्ख काय करतो? तो स्वतःला शहाणा समजतो. असंच असतं ना. आणि म्हणून एक मराठीमध्ये म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आणि जो रिकामा बैल असतो ना, तो धडकाच मारत असतो प्रत्येकाला. असंच त्याचा अर्थ आहे पुढं. बरोबर आहे. आणि जो काम करणारा बैल असतो तो काय करतो? नांगराला झुंपलेला असतो, बैलगाड्याला झुंपलेला असतो, तो कामामध्ये असतो. बरोबर आहे. म्हणून रिकामी राहू नका. ओके. त्यानंतर चौथा महत्वपूर्ण मुद्दा आम्ही पाहूयात की जीवनामध्ये दोन प्रकारचा परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये होतो. हा महत्वाचा आहे. जे अगोदरचे जे 3 मुद्दे आम्ही पाहिले, त्याच्यानंतर हा चौथा परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये होतो. की पहिला मुद्दा आम्ही पाहिला की जीवनामध्ये 2 प्रकारचे हाक येतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आम्ही पाहिला की मनुष्याच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे पर्याय येतात. तिसरा मुद्दा आम्ही पाहिला की जीवनामध्ये 2 प्रकारचे विरोधाभास येतात. चौथा मुद्दा आहे की जीवनामध्ये 2 प्रकारचा परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये होतो. पहिला परिणाम आहे की जो व्यक्ती ज्ञानाची हाक ऐकतो, जो व्यक्ती स्वर्गीय समज आपल्या जीवनामध्ये धारण करतो, जो व्यक्ती शहाणा मनुष्य असतो, त्या व्यक्तीला पहिली जी मेजवानी येते, मेजवानीला तो व्यक्ती सहभागी होऊ शकतो. हालेलुया. हा परिणाम त्याच्या जीवनामध्ये आहे. वाचूयात वचन 5 आणि 6 मध्ये. नीतिसूत्रे 9, 5 आणि 6. ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी. भोळ्यानं तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला. ओके. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची हाक ऐकतो, बुद्धीची हाक ऐकतो, जो व्यक्ती स्वर्गीय समज धारण करतो, जो व्यक्ती शहाणपणा धारण करतो, आपल्या जीवनामध्ये बदल घडवतो आणि प्रभूला आपलं जीवन पसंत पडेल या स्वरूपाने तो संधी शोधत असतो, त्यानुसार तो आपल्या जीवनामध्ये बदल घडवतो, तो व्यक्ती मेजवानीला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो आणि तो व्यक्ती मेजवानीमध्ये सहभागी होतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये काय म्हणलंय की या वचनाला वचन 5 मध्ये मी वाचतो की ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी. भोळ्यांनो तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला. हालेलुया. एक वचन, एक शब्द त्या ठिकाणामध्ये फार सुंदर दिलाय. भोळ्यांनो भोळेपण सोडा व वाचा. कोणता शब्द आहे? कोणता शब्द आहे? ओके. कोणता शब्द आहे? ओके. भोळेपण सोडा आणि वाचा. किती जण वाचतात बरं? मी पेपर नाही विचारत. रोज तुम्ही पेपर वाचत असाल, चांगली गोष्ट आहे, वाचलाही पाहिजे. मी पवित्र शास्त्र वाचनाबद्दल विचारतोय. मी हाच प्रश्न विचारेल, दुसरा नाही विचारणार. कारण पेपरचा माझा काही संबंध नाही आहे. पवित्र शास्त्राचा आणि प्रभूचा माझा संबंध आहे. हालेलुया. ओके. सो आम्ही वाचन करतो का? आम्ही वाचतो का? आणि म्हणूनच मराठीमध्ये एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आता कशा कशापासून आम्ही वाचणार? होणाऱ्या नुकसानापासून आम्ही वाचणार, पापापासून आम्ही वाचणार, दुःखापासून आम्ही वाचणार, निराशेपासून आम्ही वाचणार, चिंतेपासून आम्ही वाचणार, अडखळणापासून आम्ही वाचणार, वेगवेगळ्या समस्यापासून आम्ही वाचणार. याच्यासाठी आम्हाला वचन वाचावं लागेल. आणि भोळापणा कशाने दूर होतो माहितीये? जो अभ्यास करतो, जो वाचतो ना, त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात ऑटोमॅटिकली फरक तुम्हाला जाणवेल. हालेलुया. मी नाही सांगत, प्रभूचं वचन सांगतंय. कारण स्पष्टतेने ही गोष्ट नमूद केलेली आहे की भोळ्यांना तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने चला. सुज्ञतेचा मार्ग काय आहे?
परत एकदा ती गोष्ट आम्ही वाचतो वचन 10 मध्ये की परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता आहे आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला. सुज्ञतेच्या मार्गाने चालण्यासाठी आम्हाला कोणाच्या मार्गाने चालायचंय? येशूच्या मार्गाने चालायचं. परमेश्वराने दिलेल्या मार्गाने चालायचं. परमेश्वराने दिलेला मार्ग येशूचाच मार्ग आहे, दुसरा आहे का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. पित्याकडे जाण्यासाठी सुज्ञाचा मार्ग आम्हाला निवडण्यासाठी प्रभू येशूच्या मार्गाने आम्हाला चालावं लागेल. तो मार्ग आम्हाला निवडावा लागेल आणि तो मार्ग आम्हाला समजायला आम्हाला वाचावं लागेल, तरच आमचा भोळापणा दूर होईल. हालेलुया. ते भोळे वेगळे बर का. ते भोळे कोणते? की जे चुका करून वाईट करून असं भोळापणा आणतात, मला काही समजत नाही, ते भोळे वेगळे. आणि ऍक्च्युअल मधले आत्मिक भोळे की परमेश्वराची इच्छा नाही की त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक भोळापणा असावा, ते आत्मिक ज्ञानाने ते परिपूर्ण व्हावेत. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञानाभावी. अज्ञान आम्हाला नाशाकडे घेऊन जातं, परंतु ज्ञान आम्हाला स्वर्गाकडे, प्रभूकडे, त्याच्या सामर्थ्याकडे, त्याच्या स्वर्गामध्ये आम्हाला घेऊन जातं. हालेलुया. म्हणून आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला मेजवानीमध्ये सहभागी जर व्हायचंय तर आम्हाला ज्ञान संपादित करावं लागेल. आणि ज्ञान असंच नाही मिळत बरं का. ज्ञान मिळवण्यासाठी प्रियांनो कष्ट करावे लागतात, वेळ द्यावा लागतो प्रियांनो, मनन करावं लागतं, विविध पुस्तकांचं वाचन करावं लागतं, अभ्यास करावा लागतं. आणि त्या वेळामध्ये प्रियांनो स्वर्गीय ज्ञान प्रभू आम्हाला प्रदान करतो. हालेलुया. ते असं नाही की ही चिप काढली आणि ही चिप टाकली, असं नाहीये. नाहीये, तसं नाहीये. ते आपल्याला वाटत असेल मेमरी कार्ड सारखं आहे का? ज्ञान नाहीये. काही जणांना ज्ञान आहे परंतु ते कुठं वापरायचं नाही याचंच ज्ञान नाहीये. मग खरं सांगा, ते ज्ञान आहे का? ते ज्ञान नाहीये. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच एक म्हण सुद्धा आपल्या मराठीमध्ये आहे, वय गेलं पण सोय नाही आले. हे साधारण आपली मराठी म्हण आहे. वय पुष्कळ असतं परंतु प्रियांनो ती समज, ती ज्ञान, ती बुद्धी, कोणत्या वेळात कसं वागायचं, कोणत्या वेळात कसं आचरण करायचं याची समज प्रियांनो ही केवळ प्रभूच्या वचनानेच मनुष्याच्या जीवनामध्ये येते. हालेलुया. प्रत्येक मोठं वय आम्हाला चांगलंच मार्ग देईल असं नाहीये, चांगली समज देईल असं नाहीये. लहान लेकरांकडनं सुद्धा अनेक गोष्टी आम्ही शिकतो प्रियांनो, शिकायलाच पाहिजे. चांगली गोष्ट एखादं लहान लेकरू, एखादा आपल्यापेक्षा लहान वयाचा आहे ना, जर तो चांगली गोष्ट एखादी करतो त्याच्याकडून जर आम्हाला शिकायला मिळतं तर आम्ही शिकलं पाहिजे. परंतु त्या वेळामध्ये बऱ्याच वेळेस आमचा इगो मध्ये येतो बरं का. मी तर इतका मोठा आहे, माझ्याकडे तर इतकं आहे, मी तर इतका नामवंत आहे, मी का शिकू? हा जो इगो ज्या वेळामध्ये मध्ये येतो ना, हा आड आहे आमच्यासाठी प्रभूच्या कृपेला आमच्या जीवनामध्ये मिळून घेण्यासाठी. त्याच्यावरती मात करायला आम्ही शिकलं पाहिजे. वचन आम्ही वाचतो की ज्ञान तिच्या घरामध्ये येण्यासाठी प्रियांनो, ती ज्ञान काय करत असते? आपल्या घरामध्ये जे लोक येतात ना, त्यांच्यासाठी ती मेज सजवत असते. आणखी वचन आम्ही वाचतो 1 कोरिंथ 2 आणि वचन 9. 1 कोरिंथियन चॅप्टर 2 वर्स 9 वाचूयात. 1 कोरिंथ 2:9 मध्ये काय म्हणले? आम्ही शेवटच्या भागामध्ये आहोत, आता लवकरच आम्ही क्लोज करूयात. हा, 1 कोरिंथ 2:9 वाचा. हे तर शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. देवाने आमच्यासाठी सिद्ध केलेलं आहे. जे सिद्ध केलेले त्याच्याकडे आम्ही चाललो, परंतु त्याच्याकडे जाण्यासाठी अगोदर आम्हाला काय करावं लागेल? ज्ञानाच्या गोष्टी संपादित कराव्या लागेल. योहान 14 आणि वचन 1 ते 3 आम्ही वाचतो. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा व आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार कराव्या जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. त्याने आमच्यासाठी तयार केलेली आहे की त्या तयारीकडे आम्ही प्रत्येक जण जाणार आहोत. परंतु
ही मेजवानी किंवा या मेजवानीमध्ये आम्ही प्रत्येक जण सामील होण्यासाठी आम्हाला अगोदर काय करावं लागेल? बुद्धीची हाक ऐकावे लागेल. आम्हाला प्रियानो स्वर्गीय समज आम्हाला आमच्या जीवनामध्ये संपादित करावा लागेल. आम्हाला शहाणा माणसाच्या जीवनामध्ये आमच्या जीवनात आम्हाला बदल घडावा लागेल आणि त्याच नंतर प्रियानो आम्ही त्या मेजवानीमध्ये आम्ही सामील होऊ शकतो. आम्ही प्रत्येक जण स्वर्गीय नागरिक आहोत. आमचं कायमचं वास्तव्य कुठं असणार आहे? स्वर्गामध्ये. हालेलुया, हालेलुया. जर एखादा विदेशी नागरिक, एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. जर इंग्लंडच्या राजघराण्यातून एखादा व्यक्ती जर तो आपल्या देशामध्ये आला किंवा कुठल्याही देशामध्ये तो गेला, समजा तो 1 महिन्याच्या सुट्टीवरती, 2 महिन्याच्या सुट्टीवरती किंवा 2 महिन्याच्या पर्यटनासाठी जर तो गेला, तर त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं आचरण बदलतं का? बदलतं का? काय मला सांगा याच्याबद्दल. का? का? प्रश्न विचारतो मी. का नाही बदलत? ओके, त्याचं आचरण चांगलं आहे. आणखी? ओके, त्या ठिकाणामध्ये तो तात्पुरता आहे. आणखी? आणखी? ओके, त्याचा स्वभाव जो आहे तो आहे. आणखी? यस. आणखी? मुळामध्ये तो विसरत नाही की मी राजघराण्यातला आहे. त्याला माहिती की मी या ठिकाणामध्ये काही दिवसांसाठी आहे, मला परत माझ्या घरी मला जायचंय. हालेलुया. त्याच प्रकारे आम्ही प्रत्येक जण या जगामध्ये तात्पुरते आहोत. ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. विसरायचीच नाहीये. आमचं कायमचं घर हे स्वर्गीय घर आहे. हालेलुया. की त्या ठिकाणामध्ये, ज्या ठिकाणामध्ये पिता आहे, ज्या ठिकाणामध्ये प्रभू आहे, त्या ठिकाणामध्ये मला जायचंय. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला या 2 पर्यायाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये प्रभूंनी या ठिकाणामध्ये दिलेला आहे. की पहिला जो प्रकार, जो परिणाम आहे तो आहे मेजवानीला आम्ही सहभागी होऊ शकतो. दुसरा परिणाम आहे, दुसरा परिणाम कोणाच्या जीवनामध्ये होतो माहिती आहे? जो व्यक्ती दुष्टपणाची हाक ऐकतो, जो व्यक्ती मानवीय समाजाने चालतो, जो व्यक्ती दुष्ट माणूस असतो आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बदल घडवत नाही, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये काय करतो तो माहिती आहे? तो व्यक्ती अंतविधीला तो व्यक्ती सहभागी होतो. मी नाही सांगत, प्रभूचं वचन सांगतो. वाचूयात आम्ही 17 आणि वचन 18. Proverbs chapter 9 verse 17 and 18. नीतिसूत्रे 9 अध्याय वचन 17 आणि 18 वाचा. चोरलेले पाणी गोड लागते, चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते, पण तेथे मेलेले आहे. तिचे आमंत्रित अधोलोकांच्या खोल स्थानी आहे, हे त्याला समजत नाही. ओके, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बदल घडवत नाही, जो व्यक्ती ज्ञानाच्या गोष्टी स्वीकारत नाही, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये शहाणा मनुष्य म्हणून जगत नाही, आणि जो व्यक्ती दुष्टपणाची हाक ऐकतो, तो व्यक्ती काय करतो? अंतविधीमध्ये तो व्यक्ती सहभागी होतो. आम्हाला कुठं सहभागी व्हायचंय? एकीकडे पार्टी आहे आणि एकीकडे अंतविधी आहे. कुठं जायला आवडेल? आता मानवी विचाराने विचार नका करू बरं का. आता बरेच जण म्हणतील नाही, आम्ही दुःखामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. परंतु आत्मिक किंवा स्वर्गीय ज्ञानाने मी तुम्हाला विचारत आहे की एकीकडे मेजवानी आणि एकीकडे अंतविधी आहे. कुठं? मेजवानीला ना, ज्या ठिकाणामध्ये एकदम चांगली व्यवस्था केलेली आहे, एकदम राजासारखी व्यवस्था केलेली आहे, तिथं जायला आम्हाला आवडेल. की ज्या ठिकाणामध्ये रडणं आहे, ज्या ठिकाणामध्ये दुःख आहे, ज्या ठिकाणामध्ये दात खाणं आहे, तिथं जायला आवडेल? कोणालाच नाही आवडणार. जर जायचं नाहीये ना, आजच तयारी लागा. हालेलुया. त्या दुःखी ठिकाणामध्ये जर जायचं नाही तर आजच तयारी लागा. आपलं अंतकरण हे प्रभूला समर्पित करा. शहाणा जो व्यक्ती असतो तो मेजवानीला जातो आणि जो मूर्ख व्यक्ती असतो तो व्यक्ती अंतविधीला जातो. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की चोरलेले पाणी गोड लागते, चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते, पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रण अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. कोणाला समजत नाही? जो मूर्ख आहे, जो दुष्ट आहे, जो व्यक्ती अज्ञानामध्ये आपलं जीवन जगतो,
तो व्यक्ती काय करतो? चोरलेलं पाणी आणि चोरून खाल्लेली भाकर या गोष्टी त्याला चांगल्या लागतात, गोड लागतात. चोरून नाही पाहिजे. नवीन शोधा, नवीन गोष्टी प्रभू तुम्हाला देईल. हालेलुया. सो एक वचन मी वाचूयात की जो व्यक्ती ही फक्त आपल्या नोटसाठी लिहून घ्या, तुम्ही घरी जाऊन हे वचन वाचू शकता की जो व्यक्ती अंतविधीचा सहभागी ना, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या गोष्टी करतो. आणि नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या अध्याय 7 आणि वचन 5 ते 27 मध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी त्या अध्यायामध्ये आम्हाला लक्षात येतील. प्रोब चॅप्टर 7 वर्स 5 to 27 या गोष्टी की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अंतविधीला सहभागी होण्याची ज्या व्यक्तीची इच्छा आहे तो या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तो करतो. फक्त त्या अध्यायाचं टायटलच वाचा म्हणजे सगळं समजून जाईल तुम्हाला. वाचा ना, टायटल वाचा फक्त. व्यभिचारणीच्या कारवाया. ओके, दॅट्स इट. सो आम्ही आता आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायला पाहिजे, तर आम्ही ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आमचं जीवन काय आहे, आमचं जीवन कसं आहे. याकोबाचं पुस्तक, याकोबाचे पत्र, याचा अध्याय 4 आणि वचन 14 शेवटलं वचन आहे. त्यानंतर आम्ही प्रार्थनेत जाणार आहोत. याकोब 4:14, जेम्स चॅप्टर 4 वर्स 14. पण तुमच्या मनात तीर व मस्तर व तट पाडण्यास याकोब 4 अध्याय आणि वचन 14. अहो विश्वासी ओके सिस्टर, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनासी होते. हालेलुया. मनुष्याचं आयुष्य किती आहे माहिती आहे? कसं आहे? वचन स्पष्टतेने सांगतं की मनुष्याला माहिती नाही की त्याचं आयुष्य काय आहे. आणि त्याचं आयुष्याबद्दल काय सांगितलं की तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग नाही तशी होते. मनुष्याचं आयुष्य इतकंच आहे. किती? वाफेसारखं. ज्या वेळामध्ये आपण गॅसवरती पाणी ठेवतो, चुलीवरती पाणी ठेवतो, वाफा दिसतात. किती वेळ दिसतात? किती वेळ दिसतात? वाफे मागे वाफ येते ती नाही विचार बरं का मी. वाफ जी तुम्हाला एक वाफ दिसले, किती वेळ दिसते? अशी जाते फक्त, संपलं. आठवती नाही की ती वाफ तशी होती म्हणून. बरोबर आहे. अनेक मोठमोठी नावं आम्ही घेऊ शकतो की जे या जगामध्ये आले आणि गेले, त्यांना कोणी आठवत सुद्धा नाही. फक्त एकतर त्यांच्या वाढदिवसाला आठवतात, नाहीतर मग ज्या दिवशी ते मरण पावले त्या दिवशीच ते आठवतात. नंतर कोणी आठवत सुद्धा नाही. इव्हन असे नाव आहेत की जी नावं कधी आठवण सुद्धा कोणी करत नाही, की ज्यांनी हे जग जिंकण्याचा प्रयत्न केला, नाही जिंकू शकले. एक मोठं नाव घेतलं जातं, अलेक्झांडर द ग्रेट. नाही आठवत कोणी, फक्त आठवलं जातं कधीतरी, परंतु त्या व्यक्तीचं कर्तृत्व सुद्धा कोणी आठवत नाही. म्हणून मनुष्याने काय मी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं आयुष्य हे वाफेसारखं आहे. एका पिढी मागून एक पिढी निघून जाते, पुढची पिढी कोण होते मागच्यांना माहिती नाही आहे. मला माझ्या पंजोबांचं नाव माहिती, त्याच्या पुढचं माहिती नाही, मला नाही माहिती. आपल्याला किती माहिती आहे हे फक्त उदाहरणासाठी मी सांगितलं. आपलं नाव सुद्धा राहणार नाहीये, आपलं कर्तृत्व सुद्धा राहणार नाहीये, आपण काय जगलो हे सुद्धा राहणार नाहीये. पण या सगळ्या गोष्टीचा हिशोब प्रभूने आपल्या प्रत्येकाचा हिशोब त्याने लिहून ठेवलेला आहे. त्याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणूनच प्रभूने जी गोष्ट आज आम्हाला शिकवली, सांगितली, समजवली की आम्ही परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. ही सुज्ञता आम्हाला मिळाली आहे का? जर मिळालेली नाहीये तर आजच आम्ही ती सुज्ञता आमच्या जीवनामध्ये संपादित करू, कारण त्याने आम्हाला थोडक्यात जीवन स्पष्ट केलेलं आहे त्याच्या वचनाने, की आम्ही कोणती हाक आम्ही आमच्या जीवनात ऐकतोय. बुद्धीची, ज्ञानाची की दुष्टपणाची, अज्ञानाची की आज्ञा मोडणाऱ्याची. दुसरा पर्याय
की आम्ही मानवीय समजने आम्ही चालतो की स्वर्गीय समजने आम्ही चालतो. दोन प्रकारचे विरोधाभास. आम्ही निंदकाच्या स्वरूपामध्ये आहोत की आम्ही शहाणा मनुष्य आम्ही आहोत. चौथा मुद्दा आम्ही पाहिला, चौथा मुद्दा की दोन प्रकारचा परिणाम या सगळ्या गोष्टीचा होतो की आम्ही एकतर मेजवानीमध्ये आम्ही सहभागी होणार किंवा अंतविधीला. आम्हाला आमचं ठरवायचंय. सगळ्या गोष्टी त्याने आमचं जीवन आमच्या समोर त्याने उघड केलंय. आम्हाला निवडायचं की आम्हाला काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं. हालेलुया. बरेच जण गंभीर झालेत. ही गंभीरता फक्त मिनिटांसाठी ठेवू नका. ही गंभीरता आत्मिकरित्या कायम ठेवा. आम्ही सुज्ञ बनू, आम्ही ज्ञानी बनू, देवाच्या वचनाचा स्वीकार करू. देवाच्या वचनानुसार तोच व्यक्ती ज्ञानी आहे की जो देवाच्या वचनाचं वचन जाणून घेतो, समजून घेतो आणि आपल्या जीवनामध्ये वचनानुसार जगतो. वचनानुसार जगतो. वचन ऐकण्यासाठीच नाहीये, वचन ऐकून समजून जगण्यासाठी आहे. आणि जो व्यक्ती देवाच्या वचनाने जगतो, प्रभूचं वचन सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की प्रभूच्या मुखातून, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने मनुष्य जगेल. सो आज आम्ही त्याच्या वचनाने जगतोय की आमच्या इच्छेने जगतो, आमच्या मानसिकतेने आम्ही जगतो की आमच्या जे मनोरथ आहेत त्याने आम्ही जगतो, त्याच गोष्टी पूर्ण करण्यासाठी जगतो. तर प्रियांनो, आम्ही स्वतःचा नाश करून घेतो. आम्ही सरळ मार्ग निवडलेला आहे, परंतु आम्ही सरळ मार्ग निवडलेला नसताना आम्ही संकुचित मार्गाने आम्ही जावं ही प्रभूची इच्छा आहे. कारण सरळ मार्ग कुठे जातो? नरकामध्ये, अधोलोकामध्ये जातो. परंतु जो संकुचित मार्ग आहे, जो फार अरुंद मार्ग आहे, तो अरुंद मार्ग कुठे जातो? स्वर्गामध्ये, परमेश्वराकडे जातो. आम्ही त्या अरुंद दरवाजाने जावं, अरुंद दरवाजाने आम्ही आत जावं ही प्रभूची इच्छा आहे. परंतु यामध्ये फार अडचणी आहेत. या अडचणीवरती मात करायला प्रभू आमच्या बरोबर आहे. ख्रिस्ती जीवन अनेक अडचणींनी, दुःखांनी, निराशेने भरलेले आहे. कारण प्रभूने अगोदर सांगितलं, जगामध्ये तुम्हाला छळ होईल, परंतु मी जगाला जिंकले आहे. जगामध्ये तुम्हाला क्लेश होईल, परंतु मी जगाला जिंकले आहे. आमच्या प्रभूने जगाला जिंकलेले आहे. आम्हाला विश्वास आहे. तर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूने शिकवलेल्या वचनानुसार पवित्र, परमपवित्र परमेश्वराला आम्ही ओळखू, ती सुज्ञता आम्ही धारण करू. प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकताय, इतरांना सुद्धा वचन ऐकण्यासाठी तुम्ही नक्की प्रोत्साहित करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आजच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. इतरांना सुद्धा हे व्हिडिओज तुम्ही नक्की शेअर करा आणि हे वचन, हे व्हिडिओज तुम्ही लाईक करा. परमेश्वर तुम्हाला याद्वारे नक्की आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. आम्ही आमचे नेत्र बंद